भावांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काय असेल तर हा आपला आहे शिवजयंतीचा पहिला व्हिडिओ। तर उद्या सकाळी एक आणि उद्या संध्याकाळी एक अशा अजून 2 व्हिडिओज मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ते व्हिडिओज कोणते पाहिजेत, म्हणजे तुम्हाला ग्रुप बॅनर करायचे का अजून सिंगल बॅनर करायचे, तर ते तुम्ही मला सांगा। आणि ही जी काही डिझाइन असेल तरी तुम्हाला झूम करून दाखवते। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याच्यामध्ये एलिमेंट्स वगैरे आपण यूज केलेले आहेत आणि एकदम चांगली अशी जबरदस्त डिझाइन आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। तर ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली काय ना, ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि सोबतच मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी मी छोटासा व्हिडिओ या ठिकाणी प्ले करतोय। तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाई तुमचा भाऊ जे काही असेल तर आता ऑफलाईन सुद्धा या ठिकाणी शॉप चालू करत आहे। आता त्याचं जे काही काम असेल तर ते या ठिकाणी थोडंसं चालू झालेलं आहे। तर याचं जे काही फिनिशिंग असेल तर ती लवकरच होईल आणि गुढीपाडव्याला तुमच्या सर्वांसोबत मी ते शेअर करणार आहे गोष्टी, कसं आहे काय नाही ते डिटेल्समध्ये। आणि सोबत छोटे छोटे जे काही रील्स वगैरे असतील तर ते सुद्धा मी या ठिकाणी पोस्ट करणार आहे। आणि 19 तारखेला सकाळी आपण आपला जो काही लोगो असेल तो लोगो आणि सोबतच अजून दुसरी जी काही गोष्ट असेल तर ती आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत सगळं। तर त्याच्यासाठी तुम्ही जर अजून आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। तर आयडी जी काय असेल तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। आणि भावांनो, काय आपण छोटेसे असे व्हिडिओ जे काही असेल तर ते सुद्धा या ठिकाणी टाकतोय, तर तुम्ही सुद्धा ते सुद्धा चेकआउट करू शकता। त्याच्यामधली जर काही माहिती तुम्हाला विचारायची वगैरे असेल तुम्ही ते सुद्धा मला सांगू शकता। आणि तुम्हाला जर दुसऱ्या काही अडचणी वगैरे येत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला इथे इंस्टाग्रामला मेसेजमध्ये सांगू शकता। मी सर्वांना रिप्लाय या ठिकाणी करत आहे। ओके, सोबतच मित्रांनो, आता जायचंय आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते दाखवतो तुम्हाला। तर याच्यामध्ये बघू शकता शिवजयंतीचे एक अशा पद्धतीने फोल्डर तयार केले। तर अजून 2 व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच तुमचा जो सपोर्ट चांगला राहिला तर नक्कीच आपण 2 व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करूयात। तर याच्यामध्ये मी काही बॅकग्राऊंड्स असतील तर या ठिकाणी काही तुम्हाला कॉम्बोमध्ये दिलेले आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हा जो काय असेल तर हा कॉम्बो दिलेला आहे। तर याच्यामध्ये काही इफेक्ट्स मी अशा पद्धतीचे अप्लाय केले जे की तुम्ही पिक्सल लॅबमध्ये करू शकत नाही। आता जसं की हा आपला राजमुद्रेचा पीएनजी असेल तर हा मी महाराजांचा जो काही फोटो असेल तर त्याच्या बॅक साईडला यूज केलाय। आपण पिक्सल लॅबमध्ये आपल्याला ओव्हरले नावाचा जो काही आयटम असतो तर ते यूज करता येत नाही, तर त्याच्यामुळे ऑलरेडी जे काही ओव्हरले अप्लाय केला असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करून दिलेला आहे। सोबतच इकडे तुम्ही थोडंसं बघू शकता, हा जो काही किल्ल्याचा भाग असेल तर तो मी या ठिकाणी टाकलेला आहे। पुन्हा एकदा वरच्या साईडला थोडंसं जे काही फ्लेअर्स वगैरे असतील तर ते मी या ठिकाणी ॲड केलेत। आणि खाली तुम्ही बघू शकता असं जे काही लढाईचं वगैरे चित्र असेल तर तो आपण या ठिकाणी टाकलेला आहे। अशा पद्धतीने हे जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्हाला दिले। आणि ओरिजिनल जे काय होतं तर ते अशा पद्धतीचं होतं, त्याच्यामध्ये 1-2 पीएनजीज ॲड केल्यात आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला आता दिसलं तर तशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे। तर हे बॅकग्राऊंड तुम्ही तुमची जे काही बर्थडेची डिझाईन असेल किंवा दुसरं जे काही तुम्हाला क्रिएट करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता। त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर हा जो काही पीएनजी असेल तर हा एकदम युनिक पीएनजी आहे जो की किल्ल्याच्या पार्टमध्ये या ठिकाणी तयार केलेला असतो। तर हा सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला पीएनजीच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे। याचे कलर्स वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता आणि ह्याचा सुद्धा उपयोग या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पीएनजी असेल तर हा एकदम एचडी पीएनजी मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी क्लॅरिटी बघू शकता, मी झूम करून दाखवतो। तर एकदम जबरदस्त असा जो काही पीएनजी असेल हा तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। आणि याचे जर तुम्ही बघितलं किती एमबीचा दिला आहे तर हे तुम्हाला लगभग 11 एमबीचा मी या ठिकाणी सोडून दिलेला आहे। तरी बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मॉडेल, त्याच्यानंतर त्याचं नाव जे काही असेल ते, त्याच्यानंतर हा जो काही मेन टेक्स्ट असेल तर हा सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्याच्यासोबतच व्हाईट टेक्स्ट सुद्धा दिला आहे, म्हणजे तुम्हाला जर मी जो रंग यूज केला तो जर वापरायचा नसेल, तुम्हाला अजून दुसरं काही क्रिएटिव्ह तुमचं वर्क करायचं असेल तर तुम्ही याला डायरेक्टली या ठिकाणी इफेक्ट देऊन यूज करू शकता। त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक टेक्स्टची पीएनजी आणि सर्वात शेवटी लोगो आणि फायनल जी काही डिझाईन होणार असेल आपली तर ती आता या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर मी दाखवलेली आहे। तर सेम अशा पद्धतीची डिझाईन या ठिकाणी आजची आपली क्रिएट होणार आहे। तर आता ही डिझाईन क्रिएट कशी करायची तर ते पाहण्यासाठी आपण जाणार आहोत पिक्सल लॅबला। तर या ठिकाणी आपण आता पिक्सल लॅब जे काही असेल तर ओपन केलेला आहे। तर या ठिकाणी मी कॅन्सल करतो पहिलेचा जो काही प्रोजेक्ट असेल तो। तर या ठिकाणी म्हणजे न्यू टेक्स्ट असेल डिलीट करायचे, 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर यायचं आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही विड्थ असेल तर हे तुम्हाला 5000 घ्यायचे आहे आणि जे काही हाईट असेल 6000 घ्यायचे। अशा पद्धतीने ओके करा, डबल चौकोनवर क्लिक करून कलर्समध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पांढरा रंग सिलेक्ट करायचा आहे। मग तुम्ही प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जाऊ शकता। इथे 3 डॉटवर क्लिक करून ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मागचं आपलं फोल्डर ओपन झालं होतं तर तुम्ही आता हे काय करू शकता, शिवजयंतीचं फोल्डर या ठिकाणी ओपन करू शकता। हे फोल्डर ओपन झाल्याच्या नंतर हा जो काही पीएनजी असेल हा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। बिचमधल्या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, रिलेटिव्ह साईजच्या ऑप्शनवर यायचं आणि 100% करायचं। त्याच्यानंतर इथे राईट क्लिक करा, डबल चौकोनवर यायचं आणि हा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी लॉक करून टाकायचा। तर बाई ह्या बॅकग्राऊंडमध्ये सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे कॉम्बो एकदम जबरदस्त होऊन जाईल तुमचा। त्याच्यानंतर पुन्हा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा, ब्राउजच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही नेमप्लेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल तर ही नेमप्लेट तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता। म्हणजे हिचा जर काही कलर वगैरे बदलायचा असेल तर मी या ठिकाणी PLP मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामुळे मी ती पीएनजी ॲड करून या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला। त्याच्यासोबतच हे बघू शकता या ठिकाणी महाराजांचा जो काही पीएनजी असेल तर हा पीएनजी मी या ठिकाणी आता ॲड करतोय। तर हा पीएनजी तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा तुमचा या ठिकाणी बसून जाईल। हा बसल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे।
त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं क्लिक करून इथं यायचं आहे आणि पुन्हा एकदा याच्यावर क्लिक करायचं आहे. मग आता तुमचा जो कोणी मॉडेल वगैरे असेल तर त्याचा जो काही पिन असेल हा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. हा तुम्हाला 100% करून या ठिकाणी काय करायचं, अशा पद्धतीनं लॉक करून टाकायचा. आता ॲडच्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो कोणी असेल तर त्याचा या ठिकाणी उपयोग करू शकता. त्याच्यानंतर हे जे काही नाव असेल त्याचं, तर नाव मी या ठिकाणी दिलेलं आहे. तर बऱ्याच मित्रांच्या कमेंट्स होत्या मागच्या व्हिडिओला की यार हे जे काही नाव असेल तर एडिटेबल दिलेलं नाही आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओज आताच थोडंसं चालू केले टाकायला, तर त्याच्यामुळे मी एडिटेबल या ठिकाणी दिलेलं नाही आहे. तर हे थोडंसं शिवजयंतीचं जर असं वातावरण कमी होऊ द्या. हे झाल्याच्या नंतर आपले जे काही बड्डेचे वगैरे व्हिडिओज येतील तर त्यावेळेसला मी नेमप्लेट या ठिकाणी तुम्हाला तयार करून देईल. तर त्याच्यामध्ये डिफरंट शेप्स वगैरे खाली आपण ॲड करूयात आणि त्याच्या पद्धतीने मी देईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढं चलून जे काही बेनिफिट असतील तर त्याच्या गोष्टीचे मिळत राहतील. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो काही टेक्स्ट असेल हा टेक्स्ट या ठिकाणी भाई तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि हा लावल्याच्या नंतर सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमचा जो काही लोगो असेल, तुमचा मराठीमध्ये असेल, इंग्रजीमध्ये असेल किंवा तुमच्या नावासोबत असेल, तर तुम्ही तो या ठिकाणी काय करू शकता, प्लेसमेंट करून घेऊ शकता. तर भाई अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी जे काही असतील तर त्या या ठिकाणी ॲड करायच्यात. सगळ्या गोष्टी ॲड झाल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन असेल तर फायनली अशा पद्धतीची दिसेल. तर ह्याच डिझाईनची जी काही PL फाईल असेल ती आणि PNG फाईल दोन्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि राहायला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पासवर्डचा. तर भाई पासवर्डसाठी तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी मी एक कमेंट पिन करून ठेवलेला आहे, ती कमेंट ओपन करा. त्या कमेंटमध्ये तुम्हाला पासवर्ड दिसेल, तोच पासवर्ड घ्यायचा आहे आणि तुम्ही जे काही फाईल्स असतील ते या ठिकाणी ओपन करू शकताय. तर भावना व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओमध्ये जर काही अडचण वाटली असेल तर इंस्टाग्रामला जाऊन मेसेज करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.